मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड आणि नावातच इनोव्हेशन आहे थोडंसं, फ्लाइंग कोकण यांना जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. मी अमित बागवे सर, अविनाश फडके सर आणि अलका मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार त्या मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड म्हणून फ्लाइंग कोकणला सन्मानित करायचं आहे. फ्लाइंग कोकण देवगड झिपलाईन ही भारताच्या किनारपट्टीवरील अशा प्रकारची पहिली साहसी क्रीडा उपक्रम आहे. वैष्णवी जोईल आणि श्रीकांत जोईल या भावंडांनी भारताला एक अनोखा साहसी उपक्रम म्हणून कोस्टल झिपलाईनची ओळख करून दिलेली आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. पहिलं मी ज्यांना आज भेटली त्या सगळ्या रथी महारथींना माझा मानाचा मुजरा, कारण थोडीसं माईकची मला सवय नाही आहे. देवगड आजपर्यंत फक्त हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण मी प्राऊडली सांगते की देवगड आता टुरिझमसाठी प्रसिद्ध आहे, कारण भारतातली पहिली आणि समुद्रावरनं जाणारी पहिली झिपलाईन ही देवगडमध्ये आहे. शून्य एक्सपिरियन्स असताना, मी स्वतः रोबोटिक्स इंजिनियर आहे, माझा भाऊ IT टेलिकॉम इंजिनियर आहे. टुरिझममधला शून्य एक्सपिरियन्स असताना आम्ही हे मोठं चॅलेंज घेतलं. 2016पासून 2020पर्यंत आम्ही या प्रोजेक्टसाठी काम करत होतो. तेव्हा महाराष्ट्र टुरिझमला झिपलाईन काय असते ही आम्ही लिटरली त्यांना फोटो काढून दाखवले होते की सर ह्याला झिपलाईन बोलतात. त्याच्यानंतर आता बऱ्याच पॉलिसी बनल्या. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये पण एक दुसरी झिपलाईन आली. बऱ्याच ठिकाणी आता आम्हाला कन्सल्टेशनसाठी बोलवत आहेत. सांगण्याचा मुद्दा हा आहे की जसं मी आणि माझ्या मोठ्या भावाने एक डेस्टिनेशन टुरिझमसाठी आम्ही आमच्या गावासाठी गेले 4 वर्ष प्रयत्न करतो आहे. 2020 साली पॅन्डेमिकमध्ये मास्क लावून आम्ही आमच्या झिपलाईनचं इनॉग्रेशन केलं होतं आणि तेव्हापासून ही 2 माणसं माझ्या सोबतीला आहेत. त्या पॅन्डेमिकमध्ये माझी आणि रचना आणि अमितची, मी यांना एकेरी म्हणजे एकेरीने बोलीन कारण मला ते मोठ्या भावासारखे आहेत. प्रत्येक इव्हेंटमध्ये मला रचना आणि अमित मला हमेशा इन्व्हाइट करतात, पण स्टेजची आणि हे अशा कार्यक्रमची आम्हाला दोघांनाही सवय नाही, ना मला आणि माझ्या मोठ्या भावा श्रीकांतला. कारण आता मी माझी स्वतःची IT कंपनी चालू करते, ती सुद्धा देवगडमध्ये. इथे असल्या सगळ्यांना मी एकच सांगेन की तुमचं बाळकडू आहे ना, हे लहान मुलांना आतापासून द्या. आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिलं होतं. सॉरी, थोडं माझं मनोगत मोठं आहे सर, जसं तुम्ही सांगितलं तसं, की ती आवड होती गावाला द्यायची. म्हणून आम्हाला वाटलं की ज्या बीचला एक कुत्रा पण यायचा नाही, एक 6 वर्षापूर्वी तिथे आज त्या झिपलाईनला 25,000 लोक येऊन गेली आहेत. प्राऊडली सांगते, त्या झिपलाईनला आज भेट देण्यासाठी, फक्त झिपलाईनला भेट देण्यासाठी गोवा आणि बँगलोरवरून लोक येतात. आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की आम्ही फक्त तुमची झिपलाईन ही ट्रायल घेण्यासाठी आलो आहोत. आता आपल्याकडे 17 मुलं काम आहेत. 2 किलोमीटरच्या रेडियसमधली 17 मुलं कामाला आहेत. कॉलेजमध्ये ती जातात आणि त्यांची फी त्या सॅलरीमधून घेतात. ती 17 मुलं, त्या 17 मुलांच्या जोरावरती आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी कोकणातलं पहिलं सर्फिंग स्कूल चालू केलं. तीच मुलं जी पाण्यात फुल टाईम असतात, जे बोटीवरती काम करतात, जी मच्छीमारे, कारण कोकण म्हटलं की 2च विषय येतात, एक मच्छी आणि जर आंबो, नाहीतर नाही म्हटलं तर तुमचं तो काजू. आता काजूला तेवढा डिमांड आहे म्हणून. पण तीच मुलं आज माझ्याबरोबर इथे जे टुरिझममधले महारथी, त्यांनी कदाचित तुम्ही MSA किंवा नंदू चव्हाण यांना ओळखत असाल, त्यांच्याकडे आम्ही त्यांची ट्रेनिंग घेतली 17 मुलांची आणि आज त्यांच्याकडे प्रॉपर सर्टिफिकेशन आहे ॲज अ ॲडव्हेंचर टूर ऑपरेटर. आणि त्याच्यातल्याच काही मुलांना आम्ही आता थायलंडला पाठवतो आहे की जेणेकरून त्यांना एक प्रॉपर सर्टिफाईड
म्हणून एक त्यांच्याकडे बिल्ला यावा. आमचा त्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही आहे. सर्फिंग स्कूल जाण्याने गेल्या वर्षी आम्ही, जर तुम्ही थायलंडला गेला असेल तर सगळ्यांना तो क्रेज आहे, मोठा एक जाईंट स्विंग असतो. ती जाईंट स्विंग आपण कोकणात पहिली चालू केलेली आहे. कदाचित ह्या गोष्टी जर कोणाला माहिती नसेल, कारण आम्ही थोडंसं, मी माझ्या प्रपंचामध्ये, कारण माझा जॉब अजूनही चालू आहे, त्याच्यामध्ये मी हे सगळे उपद्व्याप करते. म्हणजे आता रात्री ट्रेन आहे, कारण मी एव्हरी विकेंडला मी देवगडला जाते. सोमवारी मी पुन्हा ट्रेन पकडते आणि मी मुंबईत येते. गेले 3 वर्ष मी हा प्रवास करते. एव्हरी विकेंड देवगड, सोमवारी ट्रेन पकडून पुन्हा मुंबईला यायचं. त्यामुळे बऱ्याच जणांना अजून माहिती नाही की आपल्या कोकणात एवढी मोठी झिपलाईन आहे, आपल्या कोकणामध्ये एवढा एक सर्फिंग स्कूल आहे, किंवा आपल्या कोकणामध्ये हा एक जाईंट स्विंग आपण चालू केलेला आहे. ही अपॉर्च्युनिटी होती. मला अमितने सांगितलं होतं की नाही वैष्णवी, तू ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट कर, ही तुझ्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे, कारण तुला लाखो लोकांपर्यंत जायला भेटेल. मला वाटतं ही लाख लोक इथे आहेत. थँक्यू व्हेरी मच मला ऐकल्याबद्दल. आता जसं हे डेस्टिनेशन टुरिझम चालू केलं आहे देवगडमध्ये, तसंच आता आम्ही एक छोटं किचन चालू केलं. 9 महिला आहेत, पण आमच्याकडे एकही शेफ नाही आहे. शेफला आत्ताच्या घडी साधा शेफला ना 35,000 रुपये सॅलरी द्यावी लागते. फॅक्ट आहे. आम्ही शेफच नको म्हटलं. त्याच बायका शेफ आहेत, आमच्याकडे कोणीही ऑर्डर घ्यायला जात नाही. त्याच बायकांना म्हटलं आहे जसं जमेल तसं बोला, काय तू का हव्या, काय खातलस, सरगोण आहे माझ्याकडे, पापलेटा सुरमया काय हव्या, मांदेली आणि बॉम्बे डाक आपल्या देवगडात मिळत नाही, पण बाकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला वाटतं हा माझा प्रवास आहे. मोठे मोठे ब्रँड आहेत, दिलीप सर आहेत, जोगळे सर तुम्ही आहात, ज्यांची माझी ओळख झाली. 20-20 वर्ष तुम्ही ह्याच्यामध्ये काम केलं आहे. 30 वर्ष 20 वर्ष, मला हल्ली 4 वर्ष झाली आहेत. आणि आम्हाला वाटतं की जास्त टुरिझमपेक्षा मला माझ्या गावासाठी काम करायचं आहे. हा माझा पहिला अवॉर्ड आहे. म्हणजे पहिल्या अवॉर्डला मी आली आहे, कारण मला अमितने प्रत्येक वेळी हर 2 दिवसांनी फोन केला, येताय ना येताय ना येता ना. कारण कसं आहे की एकदा तुम्ही शिकलात, इंजिनिअरिंग आहात, की ह्याचं जास्त क्रेज नसतं. म्हणजे आम्हाला नाही आहे या स्टेजचं क्रेज नाही, त्यापेक्षा आम्ही आमच्या मुलांना म्हणतो की तुम्ही जा वगैरे. पण छोटं मनोगत आहे, ऐकल्याबद्दल थँक्यू. आणि प्लीज देवगडला आंबे खायला या, आणि आंब्याबरोबर आमच्या झिपलाईनवरती एक मस्त राईड घ्यायला या. 1.25 मिनिट लागतो. आणि लोकांनी जर ती एकदा जर राईड केलात तर मी तुम्हाला आत्ता सांगते गॅरंटेड, त्याच्यानंतर तुम्ही कोणतंही ॲडव्हेंचर बेडर कराल. थँक्यू व्हेरी मच. थँक्स.